नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी अश्विनी माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करते. स्वामी भक्तांनो, आपण सारे स्वामी सेवेकरी आहोत. म्हणून आपण स्वामीच्या मंदिरात किंवा मठात आपण नियमित जात असतो. परंतु काही कारणास्तव किंवा दररोजच्या कामाच्या गडबडीत जर जाणं शक्य होत नसेल, नोकरी करणाऱ्या व्यक्तींना तर गुरुवारी स्वामींच्या मंदिरात जाणं सुद्धा शक्य होत नाही. त्यामुळे बरेच सेवेकरी उदास होतात. स्वामींचे दर्शन आपल्याला होणार नाही म्हणून नाराज होतात. परंतु अशा सर्व स्वामी भक्तांनी घरी सुद्धा स्वामी सेवा केली पाहिजे. तर घरच्या घरी आपण हे एक काम नक्की करू शकतो, ज्याने श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्यावर प्रसन्न होतील. तर कोणतं आहे ते काम ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की बघा. आवडला तर एक लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर तुमच्या घरात श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा फोटो तर नक्कीच असेल. आपल्या देवघराजवळ जाऊन तिथे तुम्ही बसायचं आहे. देवघरात स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो जे काही तुमच्याकडे असेल त्याला तुम्ही मुजरा करायचा आहे आणि नमस्कार करून आपण त्या ठिकाणी बसून राहायचे आहे. एकदम तसेच जसे की आपण मंदिरात गेल्यानंतर देवदर्शन घेतो आणि थोडा वेळ का होईना मंदिराच्या गाभाऱ्यात बसतो, अगदी तसेच तुम्हाला देवघरासमोर स्वामींच्या मूर्तीकडे बघत बसायचं आहे. मंदिरात असताना आपली नजर देवाकडे असते आणि मूर्तीकडे आपण एकटक नजर लावून पाहत असतो. अगदी त्याच पद्धतीने देवाऱ्यासमोर शांत बसून आपण एक सलग स्वामी महाराजांकडे पाहायचे आहे. आपल्याला जेवढा वेळ शक्य होईल तेवढा वेळ बसायचा आहे. त्या बसण्याला कसलेही बंधन नाही. आपल्याला जेवढा वेळ शक्य असेल तेवढा वेळ बसावा आणि त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा जप देखील करावा. हा जप करण्यासाठी आपल्याकडे जपमाळ असावीच असे अजिबात नाही. आपण हा जप अगदी आपल्या मनातल्या मनात देखील करू शकतो. तर हे काम आपण दररोज करावं. जर दररोज शक्य होत नसेल तर एक दिवसाआड करावं आणि तेही तुम्हाला शक्य होत नसेल तर गुरुवारी तर नक्कीच करावं. कारण गुरुवार हा श्री स्वामी समर्थांना समर्पित आहे. तसेच ज्यावेळी आपल्या मनात येईल तेव्हा सुद्धा हे काम तुम्ही करू शकता. किंवा मंदिरात जाणार होतो मात्र काही कारणामुळे आपल्याला जाणं शक्य झालं नाही म्हणून मनात खंत वाटून न घेता त्याऐवजी आपण घरच्या घरी स्वामी सेवा करू शकता व स्वामींची कृपादृष्टी आपल्यावरती राहावी म्हणून त्यांना प्रार्थना देखील घरच्या घरी करू शकता. केंद्रात गेल्याने स्वामींची कृपादृष्टी आपल्यावरती होईल असे अजिबात नाही. मी सांगितल्याप्रमाणे हे काम जर घरच्या घरी केले तर आपल्यावर नक्कीच स्वामी समर्थ महाराज प्रसन्न होतील. तर अशा प्रकारे जर मंदिरात जाणं शक्य झाले नाही तर तुम्ही हे काम घरी करू शकता. तर हा होता आजचा छोटासा व्हिडिओ. कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.